Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. नवीन लग्न झालंय किंवा जुनं लग्न आहे पण मुलाला जन्म द्यायचा आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलाला जन्म देण्याचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. व्हिडिओमध्ये खूप सारे इन्साईट आहेत, तर जी नवीन कपल आहेत किंवा ज्यांना मुलाला जन्म द्यायचा आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मी आकाश गुंदावले, प्रॅक्टिकल इंडिया हे मोमेंट मी सुरू करतोय आणि प्रॅक्टिकली आपण काय काय निर्णय आपल्या जीवनात घेतले पाहिजेत जेणेकरून आपलं जीवन सुखमयी आणि आनंदी होईल. भावनिक निर्णय घेणं, भावनांमध्ये वाहत जाणं आणि त्याचा त्रास करून घेणं हे आपल्याला टाळायचं आहे. याच्यासाठी ही सगळी मुवमेंट आहे. मित्रांनो, तुम्हाला जर मुलाला जन्म घालायचा आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही तुमच्या कपलला विचारला पाहिजे की आपण मुलाला जन्म का देतोय. त्याला काय आपण ही जी काही गर्दी आहे त्या गर्दीचा एक भाग बनवण्यासाठी जन्म देतोय, त्याला आपण एखाद्या चांगल्या कंपनीत गुलाम बनवण्यासाठी जन्म देतोय जिथे तो बॉसच्या शिव्या खातोय, कलिगचे कुरघोडी सहन करतोय, त्याला आपण जन्म फॉरेनमध्ये कामाला पाठवण्यासाठी देतोय का, त्याला आपण जन्म लोकांना दुःख देण्यासाठी, लोकांना लुटण्यासाठी, लोकांना फ्रॉड करण्यासाठी देतोय का, आपण त्याला का जन्म देतोय हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारला पाहिजे. बघा मित्रांनो, साधं सोपं आत्ताची जी मुलं जन्माला आली आहेत किंवा आपल्यावरती जे बेतलंय ते काय होतं महागडी शाळा शोधली जाते, माझ्या मुलाला सगळं मिळालं पाहिजे आणि हा भावनिक निर्णय असतो की माझा मुलगा चांगल्या शाळेत गेला पाहिजे. महागड्या शाळा म्हणजे चांगला हे आपलं डेफिनेशन. आणि मग महागडी शाळा आपण शोधतो, त्याच्यानंतर मग त्याला क्रिकेट क्लास असतो, फुटबॉल क्लास असतो, स्विमिंग क्लास असतो, कराटे क्लास असतो, अजून काही म्युझिक क्लास असतो, खूप काय असतं, ट्युशन क्लास असतो. पोरगे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते क्लासेस आणि ती शाळा याच्यावर जगतं का? बरं, ती महागडी शाळा आहे त्याच्यावर बर्डन किती, तुला एवढे पर्सेंटेज आणलेच पाहिजे, तू हे केलंच पाहिजे, तू ते केलंच पाहिजे, प्रेशर. मित्रांनो, मी पाहतोय की 7वी 8वीची मुलं प्रेशरमध्ये आत्महत्या करायला निघाली आहेत. काय मिळवणार आहे तुम्ही हे शिक्षण सगळं घेऊन? प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे. बरं, ते झालं शिक्षण पूर्ण. पुढे काय करायचं? मुलाला जन्म घालायचा आहे म्हणजे प्रत्येक पालकाच्या डोक्यात आहे त्याला इंजिनियर बनवायचं, त्याला डॉक्टर बनवायचं आहे. खरंच रिक्वायरमेंट आहे का सोसायटीची एवढ्या डॉक्टरांची, एवढ्या इंजिनियर्सची? सर्च करा, याचं उत्तर नाही असं येतं. WHO म्हणतं की 1000 लोकांमागे एक डॉक्टर पाहिजे. भारतामध्ये तो 900 लोकांमागे एक डॉक्टर म्हणजे इनफ आहे. 50% इंजिनियरला जॉबच मिळत नाही, वॉटेवर. आता ते सगळं ट्रेस घेऊन तिथपर्यंत पोहोचलं. सगळीच मुलं डॉक्टर आणि इंजिनियर होऊ शकतात त्याचं उत्तर नाही असं आहे. आपण ते 10वी 12वी पर्यंत शिकवतो, ऑनवर्ड आपल्याला जी नीट असतो. जी नीटचा रिझल्ट काय तुम्ही पाहिले कधी? कधी रिसर्च केलाय का? IITला पोरं किती जातात, किती तिथं काय अप्लाय करतात त्यासाठी? बघा, माझ्या माहितीनुसार नीटला ज्यात MBBS वगैरे करता येतं, साधारणपणे 20 ते 25 लाख मुलं अटेम्प्ट करतात. 25 लाख मुलांमधून 50% मुलं पास होतात असं समजा, पण 5 ते 6 लाख जागाच शिल्लक आहेत जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असं दोन्ही मिळून 5 लाख मुलांना जागा मिळते असं मला. सॉरी, 5%, 5 ते 6% मुलं, 1 लाख समथिंग जागा आहेत. म्हणजे जे 25 लाख अपीयर होत आहेत त्यातले 24 लाख मुलं तिकडं जाणारच नाही आहेत. मग तुम्ही का प्रेशर करताय, का पैसे खर्च करताय तिथं? प्रॅक्टिकली विचार करा ना, किती बुडणारच आहेत. म्हणजे मी बऱ्याचशा जी आणि नीटचे क्लास घेणाऱ्या टीचर्सला भेटलो तेव्हा असं लक्षात आलं की ते काहीतरी स्कॉलरशिप नावाचा प्रकार करतात ज्याच्यामुळे जी मुलं पास होऊ शकतात त्यांना अर्ध्या फीमध्ये और समथिंग फीमध्येच ते घेऊन येतात आणि दाखवतात आमचे रिझल्ट असे आहेत. हुशार मुलं जी पास होऊ शकतात ती पहिली घेऊन येतात स्कॉलरशिपच्या नावाखाली. म्हणजे आपली मुलं मग ते ह्यांनी लय भारी शिकवतात. बघा, त्याचं ब्रेन कॅपॅसिटी आहे, त्याचा ब्रेन ट्रेन आहे त्याचा अभ्यास करायला. सगळ्याच मुलांचा ट्रेन असेल जरुरी आहे का? किती प्रेशर करणार त्याला? बरं, ते झाल्यानंतर मग पुढे समजा झाला तू इंजिनियर, झाला तू डॉक्टर, केवढे पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही हमेशा त्याला बंबार्डिंग केलंय, भाऊ तुझ्यासाठी एवढा खर्च केला, तुझ्यासाठी हे केलं, तुझ्यासाठी ते केलं, ते वैतागलेलं आहे. मग तो इथिकली पैसे कमवेल, नैतिकतेने पैसे कमवेल का पुढे भविष्यात? काय आयुष्य असेल त्याचं? साहेब, विचार करा. हे लाईफ तुम्हाला तुमच्या मुलाला द्यायचं आहे का? आणि जर द्यायचं आहे तर खरंच गरज आहे का? तो तुम्हाला आनंदी बघायचा आहे, दुःखी बघायचा आहे? साहेब, नक्की विचार करा आणि खाली मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या मुलाला का जन्म द्यायचा आहे. बघा, आम्हाला जेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर आलं होतं की मला जर मूल जन्माला घालायचं आहे तर मी ते याच्यासाठी घालितलं की सर्व द सोसायटी, म्हणजे त्यांनी इतरांच्या चेहऱ्यावरती हसू आणावं, आनंद आणावा याच्यासाठी. पण त्यांनी झाडू मारून आणलं तरी चालेल, त्याचं प्रोफेशन मी का डिसाईड करू? बरं, सगळेच सेम प्रोफेशनला गेले तर त्याचं व्हॅल्यू राहणार का?
आमच्या काळात ना डी एड होतं साहेब. डी एड केलं की जॉब मिळतो, सगळी पोरं तेच करायचं. डी एड झाल्यानंतर काय झालं, बऱ्याचशा लोकांचं काहीच नाही झालं पुढे. काही वेळ असतंय ते, सगळे नाही होऊ शकत, पण ते एक्सेप्ट करा. दुसरं, आपण भावनिक काही करणार नाहीये. मग आता मुलाला जन्माला घालायचंय तर आपण उत्तर मी दिलंय ते आता थोड्या वेळासाठी मान्य करा की इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आपण त्याला जन्माला घालतोय, आणि तो पण आनंदी असेल तर दुसऱ्याच्या जीवनात आनंद आणू शकतो. मग आता हे जे काही प्रकार चाललाय त्याच्यामध्ये स्पेंडिंग काय करतो, आणि त्या स्पेंडिंगमध्ये प्रॅक्टिकली असं काही निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून तुमचा मुलगा कोणत्याही करिअरमध्ये गेला तरी सुद्धा एक सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य जगू शकतो, इतरांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो. सो सिम्पल, मी इथं आहे ना इंजिनिअरिंगची कॉस्ट टाकली आहे की स्कूलिंग, शाळा कॉलेजेससाठी आपण साधारणपणे 8 ते 15 लाख रुपये खर्च करतोय. त्यानंतर जी असते त्याला 2-3 लाख रुपये घालवतोय. गव्हर्नमेंट जर कॉलेजला तुमचा नंबर लागला तर 10 ते 18 लाखाचा खर्च आहे. प्रायव्हेट कॉलेजला 18 ते 30 लाखाचा खर्च आहे, आणि IIT गेलं तर 20 ते 25 लाखाचा खर्च आहे. सिम्पल. टेंटेटिव्हली मी जर मॅथमॅटिक इथं केलं तर तुमच्या मुलाला जर तुम्ही ज्या ट्रॅडिशनल वेनी भावनिक होऊन महागडी शाळा, महागडे हे जर विचार केला तर मात्र हे सगळं तुम्हाला स्पेंड करायचं आहे. ऑनवर्ड मुलगा गुलाम होईल और स्ट्रेस टेन्शनमध्ये असेल, ते हवंय का मी प्रॅक्टिकल काही मार्ग सांगतोय ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे. मी असं म्हणतो की शाळा शिकवावीच लागणार. 1ली ते 10वी 12वीचं शिक्षण म्हणजे विषयांची तुमच्या मुलाचा कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे हे शोधण्याचा कार्यक्रम म्हणजे 1ली ते 10वीचं शिक्षण. सगळ्याच विषयात 90% पाहिजेत ही जी भाबडी कल्पना आहे सगळ्या मुलांना मिळतील ती बाजूला काढा. नाही मिळणार, अपेक्षा पण ठेवू नका, उगीच प्रेशराईज त्याला करू नका. त्याला काय त्रास देण्यासाठी तुम्हाला कोण नाही भेटत आहे, बॉसच्या शिवाय तुम्ही खाता, पोराला शिवाय घालायच्यात म्हणून जन्माला घालायचं का, नाही घालायचं. प्रॅक्टिकल वे काय की तुम्ही फार महागडी नको, मीडियम शाळा म्हणजे जिथं एज्युकेशन पण चांगलं असेल, फी पण आटोक्यात असेल, अशा शाळेमध्ये मुलाला शिकवा. त्याच्यात गुणवत्ता आहे, डॉक्टर बनायची, इंजिनियर बनायची, नंतर जी नीट जे काही ट्रेडिशनल वे त्यांनी जा. पण जर तुमच्या मुलात डॉक्टर, इंजिनियर किंवा जे काही गरज आहे, त्याच्या ब्रेनला झेपणार नाही असं शिक्षण आहे, ते द्यायची गरज नाही आहे, तर सोडून द्या आणि त्याला जी गरज आहे त्याला शिकू द्यात. त्याला वाटतंय भाजीचा स्टॉल टाकायचं, टाकू द्यात, प्रॉब्लेम काहीच नाही. बघा, भाजीचा स्टॉलवाला पण करोडपती होऊ शकतो, तो पण चांगलं जीवन जगू शकतो, त्याची काय अडचण नाही आहे. फक्त आपली मानसिकता प्रॅक्टिकली बदलण्याची गरज आहे. सो प्रॅक्टिकल इंडिया आणि प्रॅक्टिकल इंडियन चॅलेंज हे मी घेऊनच आलेलो आहे. तुम्ही ते स्वीकारायचं आहे. मी प्रॅक्टिकल इंडियन बनणार आहे. काय करायला पाहिजे? ॲव्हरेज शाळा म्हणजे काय की इथं जो तुम्ही खर्च 15 लाख रुपये करता तो अर्ध्यावरती आणणं गरजेचं आहे. म्हणजे 7.5 लाख और लेस दॅन दॅट तुमचं स्पेंडिंग असलं पाहिजे स्कूलिंगला, लेस दॅन दॅट. आणि मग इथं 7.5 तुम्ही त्याच्या नावाने वाचवले पाहिजेत. ठीक आहे. पुढे पण मग तो झाला नाही, इकडे गेला नाही तर विषयच नाही. सोपं मी असं म्हणतो की तुम्ही काय केलं पाहिजे, मुलाला जन्म घालण्या अगोदर और मुलाचा जन्म झाल्याच्या 3 वर्षापर्यंत तुम्ही 1 लाख म्युच्युअल फंड युनिट्स त्याच्यासाठी घेऊन ठेवले पाहिजेत. समजा 10 रुपये NAV चे तुम्ही 1 लाख युनिट घेतले तर 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होईल. आता हे जे 10 रुपयाचं NAV आहे ना, समजा मुलगा 3 वर्षाचा आहे किंवा जन्मालाच नाही आलेला, तर तुमच्या हातामध्ये 18 ते 20 वर्ष आहेत. याच्यामध्ये हा 10 रुपयाचा NAV किती वाईटात वाईट म्हटलं तर 100 ते 150च्या रेंजमध्ये पोहोचेल. जर तो 100 ते 150च्या रेंजमध्ये पोहोचला तर तुमचं जे व्हॅल्युएशन होतं 10 लाख रुपयाचं ते बनू शकेल 1 CR to 1.5 CR. जेव्हा तो 18 वर्षाचा 20 वर्षाचा होतोय, जोपर्यंत त्याचं कॉलेजचं एज्युकेशन पण पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला हे जे पैसे आहेत ते SWPच्या माध्यमातून 1.5 कोटी असतील तर 70 ते 75 हजार रुपये देऊ शकतील. आणि मला वाटतं ग्रॅज्युएट मुलाला 15-20 हजार रुपये 25 हजार रुपयाची सॅलरी आहे, फार जास्त नाही आहे. आता तुम्ही मला आत्ताची त्यावेळी 75 त्या लेवलला असेल. आता मुलगा बाहेर पडेल, ग्रॅज्युएट झालेल्या 90% मुलांना जॉब मिळतच नाही. का? तर त्यांचं स्किल नसते, त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं. सर्टिफिकेट काही पैसे कमवून देत नाही, स्किल प्रॅक्टिकल आपल्याला बाहेर मार्केटमध्ये जाऊन काम करून घ्यावं लागतं. तर आपली एज्युकेशन सिस्टम तो बाजूला ठेवा विषय, नंतर आपण त्याच्यावरती बोलणार आहे, काय काय मुलाला शिकवायचं याच्यावरती पण बोलणार आहे. आता सध्या प्रॅक्टिकली जर मुलाला जन्म घालायचा आहे तर काय पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे याच्यावरती आपण बोलतोय. सो मुलगा ग्रॅज्युएट होऊन बाहेर येईल आणि तो कुठेतरी जॉब करेल 25-30 हजाराचा. आता होतं काय
की जेव्हा सामान्य मुलगा 25-30 हजाराचा जॉब करतो तेव्हा त्याला 2-3 हजार रुपये वाढून मिळाले तो कुठेही काम करायला तयार होतो. म्हणजे तो तिथलं परफेक्ट नॉलेज नाही घेत, तो उड्या मारत बसतो इकडनं तिकडे. मग कुठलाच तो परफेक्ट नाही होत. पण तुमचा मुलगा हे बॅकअपसह आहे, मग त्याला जे आवडतं फील्ड आहे त्याच्यामध्ये तो जाईल, तिथलं तो प्रॅक्टिकल एज्युकेशन लर्न करेल. समजा माझ्याकडे एखादा व्यक्ती आला, मी त्याला 20,000 रुपये पगार ऑफर केला, तर 20,000 रुपये पगार ऑफर केला, त्याला कोणीतरी 22 केला ना, तो लगेच जातो तिकडं. पण तुमचा पोरगा आवड आहे त्याची, त्याला त्याच्यात करिअर करायचं म्हणून आलेला आहे, तो कोणी ऑफर केलं पडणार नाही, तर इथंच तो सगळं स्किल लर्न करेल. आणि हे लर्न केल्यानंतर त्याचं अर्निंग जे आहे ते स्किल आल्यानंतर माझ्या फील्डमध्ये पण खूप सारे पैसे आहेत. 1,00,000, 2,00,000 रुपये, 3,00,000 रुपये सॅलरी मिळू शकेल किंवा तो कमवू शकेल. म्हणजे तो एक्सपर्ट होईल त्यातला आणि त्याच्या आनंदाने तो जगेल, सेवा करेल लोकांची. सो हे फार महत्वाचं आहे. आता होतं काय, तुम्ही जर असं नाही केलं तर तुमचा मुलगा पहिले तर इथं जम्प करेल, नंतर मग तो अमेरिकेला जाईल किंवा जर्मनीला जाईल, लोकसंख्या कमी आहे तिकडे आणि जॉब मिळता येईल, इथून पुढच्या काळात तर मिळतील, आणि तो तिकडेच सेटल होईल. तुम्ही मेलात ना तरी बघायला पण येणार नाही. मग तुम्ही मुलाला जन्म आयुष्यभर लांब ठेवण्यासाठी घालताय का? नाही घालत तर ते प्रॅक्टिकल. बरेचसे लोक ज्ञान पाजवू शकतात की यार हा काही स्वतःचा धंदाच करतोय, हे करतो. मी प्रॅक्टिकल एज्युकेशन देतोय, म्युच्युअल फंड सांगितलं आहे, मी फायनान्सबद्दल तर बरंचसं काही बोलणारच आहे, तो काही विषयच नाही आहे आणि या चॅनलवरती मी सांगतच राहणार आहे. पण हे खूप प्रॅक्टिकल आहे. तुमची सगळ्यांचीच मुलं डॉक्टर, इंजिनियर नाही बनणार. एक्सेप्ट करा त्यांना, त्यांचं करिअर त्यांच्या फील्डमध्ये करू द्यात, उगीच डोक्याला ताप करू नका. आणि मी आज फायनान्समध्ये, माझं एज्युकेशन चांगलं नाही आहे किंवा एवढं काही खास नाही आहे, 1780 स्पेलिंग मिस्टेक असतात माझ्या टायपिंगमध्ये, म्हणजे मी बेस्ट नाही असं नाही होत. माझ्या आवडीच्या सेगमेंटमध्ये मी काम करतो, खूप चांगले पैसे कमवतो, खूप साऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आणतो. साहेब मी कधी लोकांना सांगतो की जी लोक मला 10 वर्ष झाले फॉलो करतात ना, त्यातली 10 लोक जर आज भेटली ना तर 7 लोक पाया पडून जातात. सर तुमच्यामुळे खूप चांगलं झालं आमचं, तुमचं ऐकलं, तुम्ही भेटलात, तुम्ही मार्गदर्शन केलं. मी काही केलेलं नाही, मी फक्त काय हीच बडबड केलेली आहे. साहेब तुम्ही जर हे कराल ना, हे जे काही मी तुम्हाला सांगितलंय, 10 रुपये नेविनी 1,00,000 युनिट. साहेब ज्यावेळी मुलगा 18 वर्षाचा असेल, 20 वर्ष असेल, जेव्हा त्याचे मित्र स्ट्रगल करत असतील, त्यावेळी तुमचा मुलगा एक दिशा घेऊन काम करत असेल, नैतिकतेने काम करणार ना, पण त्याला आध्यात्मिक पण बनवणार आहे. प्रॅक्टिकल एज्युकेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझं असं मत आहे, कोणत्याही फील्डमध्ये माणूस असू द्या, त्याला 4-5 प्रकारचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. फिजिकल, शारीरिक, मेंटल, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. हे एज्युकेशन प्रॅक्टिकल जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे. तर मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितलं, ज्यांना प्रॅक्टिकल इमोशनलवरतीच निर्णय घ्यायचे त्यांच्यासाठी हा चॅनल पण नाही आहे आणि हा व्हिडिओ पण नाही आहे. पण ज्यांना प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचे, प्रॅक्टिकली दुनिया बघायची आहे की बाबा असं नाही, असं असू शकतं आहे आणि असंच आहे, आणि ज्यांना त्या पद्धतीने निर्णय घ्यायचे त्यांच्यासाठी हा चॅनल किंवा त्यांच्यासाठीच हे नॉलेज आहे असं समजा. इमोशनल ज्यांना निर्णय घ्यायचे, माझा मुलगा मोठ्या शाळेत गेला पाहिजे, सिम्बॉल ऑफ स्टेटस बनवायचं आहे, मोठेपणा दाखवायचा आहे, त्यांच्यासाठी हे नाही आहे, प्रॅक्टिकल नाही एज्युकेशन, तुमच्या ते पचनी पडणार नाही आहे. सो जी लोक मुलांना जन्म देण्याचा विचार करतायत किंवा दिलेला आहे, 2-3 वर्ष झालेत, 5 वर्ष झालेत, अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करत चॅनलला. तुमच्या कमेंट्स वेलकम असेल की तुम्ही पण हे जे काही प्रॅक्टिकल इंडियन चॅलेंज तुम्ही स्वीकारले नाही स्वीकारले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.